नमस्कार मित्रांनो, आपण आज पाहणार आहोत 1 एप्रिलच्या चालू घडामोडी. भारतातील पहिल्या पूर्णपणे डिजिटल जनगणनेचा प्रारंभ कधी होणार आहे? तर 1 एप्रिल 2026 रोजी भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना 1 एप्रिल 2026 पासून सुरू होत आहे. यात ॲप्स, डाटा आणि सेल्फ एंट्रीचा वापर केला जाईल. ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2, 1 एप्रिल 2026 पासून कोणता नवीन कर कायदा अंमलात येणार आहे? 1 एप्रिल पासून इन्कम टॅक्स ऍक्ट 2025 म्हणजे 64 वर्षे जुना 1961 चा कायदा बदलून नवीन कायदा 1 एप्रिल 2026 पासून लागू होईल. यामुळे कर प्रक्रिया सुलभ होईल, टॅक्स एअर संकल्पना येईल आणि सेक्शन 87A रॅबिट वाढेल. म्हणजे 12 लाख पर्यंत शून्य कर दरावर मिळेल. तर ऑप्शन क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत भारताला कशामुक्त घोषित केले? तर नक्षलवाद मुक्त भारताची संकल्पना गृहमंत्री अमित शहा यांनी 31 मार्च 2026 पर्यंत नक्षल संपुष्टात येईल असे सांगितले आणि लक्ष्य पूर्ण झाल्याचे सांगितले. सुरक्षा दलाच्या प्रयत्नामुळे प्रभावित जिल्हे मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे. चौथ्या क्रमांक बघूया. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी नुकताच कोणत्या पदाचा राजीनामा दिला आहे? बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधान परिषद MLC सदस्याचा राजीनामा दिलेला आहे. तर ऑप्शन बी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. नितीश कुमार यांनी राज्यसभा सदस्याचे MLC पदाचा राजीनामा दिला. ते 10 एप्रिलला राज्यसभा शपथ घेणार असल्याचे हे घटनात्मक संतुर्दीनुसार आहेत. हे अमान्य मुख्यमंत्री पदावर आहेत. प्रश्न 5, 1 एप्रिल 2026 पासून फास्टॅग वार्षिक पासची किंमत किती झाली आहे? हे फक्त नॉन कमिशनल वाहनांसाठी आहे मित्रांनो. 3075 NHAI ने 1 एप्रिल 2026 पासून फास्टॅग अॅन्युअल पासची किंमत वाढवली आहे. ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. प्रश्न 6, महाराष्ट्रात नुकताच कोणता विधेयक दोन्ही सभागृहात पास झाले आहे ज्यामुळे वाद निर्माण झाला आहे? तर महाराष्ट्र फ्रीडम ऑफ रिलीजन बिल 2026. महाराष्ट्रात हा विधेयक पास झाल्याने राजकीय, कायदेशीर आणि सामाजिक वाद निर्माण झालेला आहे. तर ऑप्शन बी फ्रीडम ऑफ रिलीजन बिल 2026 हे आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. 7, 1 एप्रिल 2026 पासून कोणते नवीन नियम डिजिटल पेमेंटसाठी अनिवार्य झाले आहे? डिजिटल पेमेंटसाठी बायोमेट्रिक किंवा डायनॅमिक 2FA म्हणजे RBIने डिजिटल पेमेंटसाठी सुरक्षा वाढवण्यासाठी हे अनिवार्य केले आहे. तर ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. बायोमेट्रिक किंवा डायनॅमिक 2FA. 8, भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणनेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? भारताच्या पहिल्या डिजिटल जनगणनेच्या संदर्भात ॲप्स, डाटा आणि सेल्फ एंट्री वापरून पूर्ण डिजिटल ही भारताची पहिली डिजिटल जनगणना असेल जी तंत्रज्ञानावर आधारित असेल. ऑप्शन क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. 9, 1 एप्रिल 2026 पासून इन्कम टॅक्स विभागाला कोणत्या क्षेत्रात अधिक अधिकार मिळणार आहेत? अधिकृत शोध कारवाईत डिजिटल डेटा ॲक्सेस विशिष्ट म्हणजे ईमेल. सोशलने स्पष्ट केलेले की सोशल मीडिया ईमेलचा अशर्त ॲक्सेस असा दावा भ्रामक आहे. फक्त अधिकृत कारवाईत विशिष्ट प्रकारचे हे शक्य आहे. तर ऑप्शन क्रमांक बी आपल्या या प्रश्नाचा राईट आन्सर असणार आहे. 10, नवीन वित्तीय वर्ष 2026 ते 27 च्या सुरुवातीला कोणते आर्थिक बदल प्रभावी होत आहे? नवीन इन्कम टॅक्स कायद्याची अंमलबजावणी, TDS फॉर्म बदल, फॉर्म 16च्या जागी फॉर्म 130 ते 131, नवीन लेबर कोड्स
म्हणजे 50% बेसिक सॅलरी कॅपेबल असेल इत्यादी अनेक आर्थिक आणि नियामक बदल प्रभावी होत आहेत. ते आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो व